कृते जनार्दनो देवस्तेतायां रघुनन्दनः स्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 36 वेदांत शर्मांचा वृत्तांत मातंगी उपासना। मी आणि धर्मगुप्त यांनी श्रीपादांचे महाप्रसाद म्हणून मिळालेले पैंजण घेऊन पुढील प्रवासास सुरुवात केली। गत रात्रभर त्यांच्या पैंजणांचा मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता। आम्ही असे ऐकले होते की हृदयातील अनाहत चक्रात ओंकार आपल्या प्रयत्नांशिवाय ऐकू येतो, पण गत रात्रभर श्रीपादांच्या श्रीचरणातील पैंजणांचा मधुर आवाज अगदी मंजूळ राग ताल संगीतासारखा हृदयात ऐकू येत होता। अनाहत चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रवाहित होत होती। त्या शक्तीचा प्रवाह जात असताना शरीरातील सर्व नाड्यांतून अभिनव व नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत आहे असे वाटत होते। आम्ही चालत होतो तितका वेळ पैंजणांचा आवाज येत असे। आम्ही थांबलो की तो देखील थांबत असे। दरम्यान शेतजमिनीत आम्हाला एक आश्रम दिसला। त्याच्या बाजूला गाव दिसले। गाव कोटाबाहेर चांडाळ वस्ती होती। त्या वस्तीजवळ आश्रम कसा काय अशी आम्ही आपसात चर्चा करीत होतो। आम्ही आश्रमाच्या अगदी जवळ पोहोचतात पैंजणांचा आवाज थांबला। कोणता तरी महान आध्यात्मिक अनुभव येणार असे आम्हाला साधारण वाटत होते। एवढ्यात त्या आश्रमातनं 60 वर्षाचे तेजस्वी महर्षी बाहेर आले। त्यानंतर 30 वर्षे वयाची योगिनी माता बाहेर आली। त्या दोघांनी आम्हाला आदराने आत नेले। महर्षींनी सांगण्यास सुरुवात केली, माझे नाव वेदांत शर्मा आहे। खरे पाहता मी पिठापुरवासी आहे। सध्या मी बंगरय्या म्हणून ओळखला जातो। हिचे नाव बंगरम्मा आहे। मी जन्मता ब्राह्मण आहे आणि ही स्त्री जन्मता चांभार आहे। आमच्या घरी मातंगी पीठ आहे। दशमहाविद्यांपैकी एक मातंगी असून आम्ही तिची येथे आराधना करतो। माझे अंग शिरशिरले। हे गृहस्थ सांगत होते की ते ब्राह्मण होते व ती महिला चांभार जातीची होती। त्यांचा विवाह धर्मशास्त्रांनी कसा मान्य केला? आम्हाला फळे व कंदमुळे देण्यात आले। बंगरय्या म्हणाले, बाबांनो, वसिष्ठांना अरुंधतीने तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी एक अट घातली की त्यांनी तिच्या शरीराचे काही केले तरी तिने विरोध करू नये। ती सहमत झाली। रुंधम म्हणजे अडथळा करणे। महर्षींनी तिला 7 वेळा दहन केले आणि पुन्हा जिवंत केले, तरीही तिने कधीही विरोध केला नाही। त्यामुळे ती अरुंधती झाली। त्यानंतर त्यांनी तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले। मी पिठिकापुरात असताना 3 वेळा विवाह केला। 3ही बायका वारल्या। मी माझ्या दैवाचा शोक करीत होतो। श्रीपाद मला गमतीने म्हणायचे, आजोबा, मी तुमच्यासाठी आजी पाहिली आहे। विवाह न करता तिचा पत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास मी तुम्हाला उत्तम जन्म प्रदान करीन। बापनार्युलू हे पिठिकापुरातील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते। ब्राह्मण परिषदेच्या वतीने वेद पंडितांची परिषद आयोजित करण्याबाबत ब्राह्मणांनी विनंती केली। असा विचार करण्यात आला की धर्म व कर्म या संबंधातील काही सूक्ष्म मुद्द्यांवर चर्चा करून काही निर्णय घेतले जावेत। दूरदूरच्या पंडितांना व अग्रहारममधील पंडितांना निमंत्रित करण्याचे ठरले। कुणाला निमंत्रित करावे हा निर्णय घेण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले। मुंजीनंतर श्रीपाद कोणत्याही दिवशी वेदपठण करीत नव्हते। खरे तर ते आपल्या आजोबा किंवा पिताजी यांच्या पायाशी बसत नव्हते आणि वेदांमधील संथा घेत नव्हते। तथापि कोणी परीक्षा अर्थ त्यांना कोणताही पन्न म्हणण्यास सांगितल्यावर ते त्वरित ते म्हणत होते। बापनार्यांना अवगत असलेले सर्व वेद श्रीपादांना ज्ञात होते। वेदाप्रमाणेच वेदांत व गूढ वेद रहस्य तळ हाताच्या पकडी समान सहजपणे त्यांना अवगत होते। म्हणून आम्ही श्रीपादांना देखील परिषदेस आमंत्रित करण्याचे ठरविले। तेथील ब्राह्मणांचा खरा उद्देश वेगळा होता। परिषदेसाठी भव्य प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत होती। धर्मशास्त्रावर सखोल चर्चा होणार होती। श्रीपादांकडून होत असलेल्या धर्म उल्लंघनावर जोरदार टीका करावयाची आणि त्या सबबीवर श्री अप्पराज शर्मा व श्री बापनार्य यांना जातीतून बहिष्कृत करावयाचे व त्या ठरावाची प्रत श्री शंकराचार्याकडे पाठवून त्यांच्या मान्यतेने दोन्ही परिवारांना पिठिकापुरातून घालवून द्यायचे हा त्या ब्राह्मणांचा अंतस्थ उद्देश होता। त्यांनी आपला उद्देश मला सांगितल्यावर मी त्यांना सामील झालो। त्या ब्राह्मण परिषदेचा अध्यक्ष होण्याची जोरदार व विलक्षण इच्छा माझ्या अंकुरित झाली होती। श्रीपाद कोणत्याही जातीच्या कोणाच्याही घरी मुक्तपणे जात असत। ते अत्यंत स्वतंत्रपणे वागत असत।
त्याच पिठिकापुरममध्ये बंगरय्या व बंगरम्मा हे जोडपे राहत होते. त्यांना श्रीपादांचे दर्शन घेण्याची व त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा होती. अचानकपणे श्रीपादांनी चर्मखडावा मागितला. त्यावेळी त्यांचे वय 14 वर्षाचे होते. ब्राह्मणांनी लाकडी खडावा घालाव्यात, चर्म खडावा नव्हे असे परिवार सदस्याने सांगून विनंती फेटाळली. ही बाब सांगोवांगी त्या चर्मकार दाम्पत्याकडे पोहोचली. श्रीपादांना चर्मखडावा समर्पित करून जीवनाचे सार्थक करावे अशी इच्छा त्या दाम्पत्यांची होती. अचानक त्यांच्या घरात श्रीपाद प्रगट झाले. त्यांच्या दिव्य चरणांची मापे घेण्यात आली. बंगरम्मा श्रीपादांना काकुळतेने म्हणाली, महाप्रभू, माझे कातडे काढून त्यांच्या चपला शिवून तुम्हास अर्पण करावे तशी इच्छा आहे. श्रीपादांनी स्मित केले आणि ते अंतर्धान पावले. आमच्या घरी एक चांगली गाय होती. ती अचानक आजारी पडली आणि मरण पावली. बंगरय्या व बंगरम्मा या दाम्पत्याने त्या गायीचे कातडे गमावले आणि श्रीपादांसाठी चर्म खडावा तयार केल्या. दरम्यान वेद पंडितांची बैठक सुरू झाली. श्री आदि शंकराचार्यांबद्दल चर्चा सुरू झाली. आदि शंकराचार्यांनी मंडन मिश्रांबरोबर काशीमध्ये वादविवाद केला. उभय भारती देवी म्हणाली की वादविवादात उभय भारतीला देखील पराभूत केल्याशिवाय परीक्षा पूर्ण होणार नाही. उभय भारती देवीने कामशास्त्र विषयावर प्रश्न विचारला. त्या शास्त्रात आदि शंकराचार्यांचे ज्ञान निरंक होते, म्हणून त्यांनी 6 महिन्यांची मुदत मागितली. शंकर यांनी धर्म उल्लंघन न करता त्या शास्त्राचे ज्ञान प्राप्त करण्याचा विचार केला. दरम्यान एका राजाचा मृत्यू झाला. शंकर यांनी आपल्या परकाया प्रवेशविद्येच्या सहाय्याने राजाच्या मृत शरीरात प्रवेश केला. त्यांनी शिष्यांना त्यांचे भौतिक शरीर काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्याच्या व संकट आल्यास राजमहालात येऊन सांकेतिक भाषेत बाप सांगण्याच्या सूचना दिल्या. महाराणीला राजात नवीन व अभिनव बदल आढळला. ती समजली की कुणा महात्म्याच्या आत्म्याने आपल्या पतीच्या शरीरात प्रवेश केला आहे आणि तिच्या पतीचे प्राणमय जगातील चैतन्य मृत शरीरात आकर्षून घेतले आहे. तिचा पती संभोग सुख उपभोगताना तो दिव्य आत्मा शरीरात केवळ साक्षी राहून अनुभवाचे ज्ञान मिळवित आहे. तिने ओळखले की तो दिव्यात्मा तिच्या पतीच्या शरीरात जोपर्यंत आहे तोपर्यंत तिच्या पतीचे प्राणमय चैतन्य त्या शरीरात राहील. म्हणून तिने आज्ञा केली की नगरात काही प्रेते अग्निसंस्कार न होता राहिली काय ते शोधावे व ती जाळावी. श्री शंकर यांचे शरीर जाळले जात असताना शिष्यांनी ती बाब राजाच्या रूपात राहत असलेल्या श्री शंकर यांना सांकेतिक भाषेत कळविली. श्री आदि शंकराचार्य यांनी आपले जळालेले पाय व हात श्री लक्ष्मी नृसिंह यांच्या कृपेने व अनुकंपेने परत मिळविले. ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भुत युक्तिवाद. श्रीपादांनी परिषदेला असा प्रश्न केला, सांगत आहात की आत्मा एका वेळी एका शरीरात राहतो व ते शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारित आहे, आत्मा एका वेळी 3 किंवा 4 शरीरांमध्ये राहू शकतो का? आणि 3 किंवा 4 जन्मांची कर्मफळे नष्ट करू शकतो काय? त्यावर परिषदेने उत्तर दिले की ही जटिल बाब असून भूतकाळात याप्रमाणे कधी घडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. श्रीपाद म्हणाले, असे प्रसंग भूतकाळात का नाहीत? असे प्रसंग घडल्याचे तुम्हाला माहीत नाही. ग्रंथात असा उल्लेख आहे की शापामुळे देवेंद्र 5 पांडव म्हणून जन्माला आले व शचीदेवी द्रौपदी म्हणून जन्माला आली आणि त्यांची पत्नी झाली. पृथ्वीवर जन्म झाला तरी सची व पुरंदर यांचे मूळ तत्व स्वर्गात होते. केवळ अर्जुनाला शय्यासुख मिळाले. ती धर्मराजाबरोबर राजनैतिक बाबींची सल्लामसलत करीत असे. ती मातेप्रमाणे रुचकर भोजन करून भीमास देत असे. ती अर्जुनाला शरीरसुख देत असे. नकुलाला ती लक्ष्मी स्वरूपात दिसत असे. सहदेवाला भूत भविष्य व वर्तमान यांबद्दल माहिती असल्याने त्याची अशी इच्छा होती की घटना त्वरित घडाव्यात आणि कुरुक्षेत्र युद्ध लवकर संपावे. म्हणून ती त्याच्याबरोबर पृथ्वी मातेपेक्षाही अधिक सहनशीलतेचे वर्तन ठेवीत होती. देवता धर्म वेगळे आहेत, मानवी धर्म वेगळे आहेत, पशुधर्म वेगळे आहेत. ते सर्व एकत्र मिसळू नयेत. त्यावर मी म्हणालो, पुराण काळात अनेक विलक्षण बाबी घडल्या असतील. सध्याच्या काळात अशा बाबी घडत नाहीत. तेव्हा श्रीपादांची तीक्ष्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि ते मला उद्देशून म्हणाले, तुम्ही 3 स्त्रियांबरोबर विवाह केले. त्या 3ही दिवंगत झाल्या. त्या तिघींचे 3 आत्मे होते काय किंवा एक आत्मा होता काय? मनुष्य 3 स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो. हे जर धर्मसंमत आहे
तर स्त्रीने 3 पुरुषांबरोबर विवाह करणे धर्मसम्मत नाही काय? खरे पाहता आत्मा म्हणजे काय, दाम्पत्य धर्म काय आहे, त्या प्रश्नावर मी जोराने सांगितले की पुरुष कितीही स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो, पण स्त्रीला असा अधिकार नाही. श्री श्रीपाद अभिप्राय देत म्हणाले, हो हो, तुम्ही जगन्नाथांपेक्षा महान आहात का? मंदोदरी ही महान पतिव्रता होती. जेव्हा ती वालीची पत्नी होती तेव्हा तिच्या शरीरातील परमाणू भिन्न होते. जेव्हा ती रावणासुराची पत्नी होती तेव्हा तिच्या शरीरातील परमाणू भिन्न होते. जेव्हा ती विभीषणाची पत्नी होती तेव्हा तिच्या शरीरातील परमाणू भिन्न होते. आत्म्याला कोणतेही विकार नसतात, त्याला कुणाबरोबरही लिप्तता नसते, म्हणून तो शाश्वत शुद्ध व अतिपवित्र असतो. जेव्हा ती मूलतः तमोगुणी असलेल्या वालीची पत्नी होती तेव्हा तिने त्याच्याशी अनुकूल अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. जेव्हा ती प्रधानतः रजोगुणी रावणाची पत्नी होती तेव्हा तिने त्यानुसार वर्तन केले. प्रामुख्याने सत्वगुणी विभीषणाची ती पत्नी असताना तिने सत्वगुणास अनुसरून कर्तव्य पार पाडले नाही का? मी उत्तर देऊ शकलो नाही. काही विचार करून मी म्हणालो, श्रीपादा, तुम्ही जे सांगत आहात ते मान्य केल्यास बहुपतित्व देखील स्वीकारावे लागेल. तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले, हे कलियुग आहे. अनेक कनिष्ठ जाती उदयास येत आहेत. प्राणी, पक्षी, वृक्ष आणि जंतू देखील मनुष्य जन्म घेत आहेत. त्यांच्या स्वभावानुसार निरनिराळी नाती जुळत आहेत. धर्माविरुद्ध नाते जुळले असता अवांतर कनिष्ठ कुले निर्माण होतात. ती कलियुगाच्या अंती नाश पावणारच. अनपेक्षित कनिष्ठ वर्ग अथवा जातींच्या उत्पत्तीसाठी आसुरी शक्ती कारणीभूत आहेत. म्हणून आसुरी शक्तींचा नाश करावयाचा आहे. एकदा राक्षस नाश पावला की तो पुनर्जन्म घेत नाही, परंतु त्या राक्षसाच्या ठिकाणी 10 राक्षस जन्म घेतात. धर्मसम्मत संबंधच टिकून राहतात. म्हणून प्रत्येकाने जात आणि गोत्र तसेच वर्णाश्रम धर्माचे पालन केलेच पाहिजे. काही दिव्य आत्मे देखील येत आहेत. त्यांना एकच आत्मा असतो. जर आत्मा नर म्हणून जन्माला आला तर त्या आत्म्याची शक्ती स्त्री रूपात उत्पन्न होते. त्यांना दिव्य दाम्पत्य म्हणतात. असे दिव्यात्मे सृष्टीच्या प्रारंभापासून होते. ते सृष्टीच्या अंतापर्यंत देखील राहतील. ते पराशक्ती परब्रह्म स्वरूपातील सायुज्य स्थितीत राहतील. तुम्ही एकाच वेळी वेदांत शर्मा ब्राह्मण म्हणून आणि चर्मकार बंगरय्या म्हणून जन्मला. तुमची स्त्री शक्ती तुमच्या वारलेल्या 3 पत्न्या, तुमच्या घरी अलीकडेच मेलेली गाय आणि बंगरयाची पत्नी बंगरम्मा म्हणून एकाच वेळी जन्मल्या होत्या. तुमच्या दिवंगत पत्न्यांचे चैतन्य, गोमातेचे चैतन्य हे सध्याच्या चांडाळ स्त्री बंगरम्मा हिच्यात विलीन झाले आहे. चैतन्य हे ते तेथून निर्माण झाले त्या मूळ चैतन्यात विलीन झाले पाहिजे. सृष्टीचे गूढ रहस्य हे अत्यंत अगम्य आहे. सप्तर्षींना देखील ते समजण्याची पुरेशी शक्ती नाही. बंगरम्माच्या शरीराचे दृढ दान बंगरय्याच्या शरीराला दिलेले आहे. म्हणून तिच्याबरोबर धर्मनियमांचे उल्लंघन न करता वैवाहिक जीवन जगावे. तुम्ही तिच्याकडून कोणतेही शरीर सौख्य घेऊ नये. मी धर्मपीठ प्रमुख म्हणून हा निर्णय दिला आहे. आपण प्रकृतीत आल्यावर प्रकृतीचे धर्म व नैतिकता यांचे विधिवत पालन केले पाहिजे. बंगरम्मा म्हणाली होती की ती तिच्या चर्मापासून चपला तयार करून मला देईल. मी तिचे वचन स्वीकारले. जेव्हा ती बंगरम्मा म्हणून जगत होती तेव्हा ती तिच्या नकळतपणे गोमाता म्हणून जन्मली होती. तिने अनभिज्ञपणे तुमच्या 3 पत्न्या म्हणून जन्म घेतले. जेव्हा चैतन्य 3 किंवा 4 शरीरामध्ये विभागले जाते तेव्हा त्यास असे वाटते की विशिष्ट शरीरातील चैतन्य ते स्वतः आहे. त्यातील एकतत्व ते समजू शकत नाहीत. कलो पंचसहस्त्राणी जायते वर्णसंकरा चा अर्थ हाच आहे. कुलसांकर्य सांगितले नाही, वर्णसांकर्यच सांगितले गेले आहे. कुलसांकर्य झाल्यास नीच जन्मात जावे लागते. वर्णसांकर्य झाल्यास नवीन शक्तीसह नवीन जात उद्भवते. ही जात मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत दिव्यत्व प्राप्त करते. या भूमीवर दिव्य जात निर्माण व्हावयाची आहे. या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहीत आहे. माझ्या आजोबांना आणि वडिलांना जातीतून बहिष्कृत करण्याचा दुष्ट हेतू तुमच्या अंतर्मनात लपलेला आहे. म्हणून मी तुम्हाला वेदांत शर्मा यांना जातीतून बहिष्कृत करीत आहे. आजपासून तुमचे बंगरय्या असे नाव राहील. श्री श्रीपादांनी आज्ञा केली. संपूर्ण परिषद थक्क झाली. एक प्रकाश आला व सर्व लोकांच्या समक्ष
माझ्यात विलीन झाला. मग पुन्हा मी श्रीपाद करारीपणाने म्हणाले, तुमच्या डोळ्यांसमोरच बंगरायाची आत्मज्योती वेदांत शर्मात विलीन झाली. हे ब्राह्मण आहेत का चांडाळ हे तुम्ही ठरवा. आम्हाला जाती बहिष्कृत म्हणून जाहीर करण्याची व शंकराचार्यांची मर्जी संपादन करण्याची तुमची इच्छा होती. शंकराचार्य मला काय करू शकतील? मी तुमच्या डोळ्यांसमोर जन्माला आलो व वाढलो. मी आदरणीय मातामह व पिताजीकडून वेद मुळीच न शिकता मी वेद ऋचा म्हणत असतो. मी एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देत असतो. श्री शंकराचार्य आले तरी मी का घाबरावे? मी त्यांना ते आराधना करीत असलेले श्री शारदा चंद्रमौलीश्वर म्हणून दर्शन देईन व माझी कृपा प्रदान करीन. मग त्यांना मी ईश्वर असल्याचे अनिवार्यपणे मान्य करावे लागेल. त्यांचा निर्णय तेव्हा तुम्हाला फार दुःखप्रद होईल. क्षत्रिय परिषद व वैश्य परिषद तुमच्या निर्णयापुढे झुकणार नाहीत. जर त्यांनी पौरोहित्य कामे कर्मकांड संभावना देण्याचे थांबविले तर लेकरा बाळांसह तुम्हाला उपाशी राहावे लागेल. जर तुम्ही माझ्याशी भांडण उकरून काढले तर तुम्ही सर्व नाशाला आमंत्रण द्याल. 4 आश्रम धर्मांचे पालन केले पाहिजे असे मी सांगत आहे. अष्टादश वर्णांच्या सर्व लोकांनी सुखसंतोषाने नांदावे असे मी सांगत आहे. तुम्ही धर्मकर्माचे पूर्ण पालन करून धर्मसंस्थापनात सहभागी व्हावे, नाहीतर तुम्हाला अनेक आपत्ती व हानीमधून जावे लागेल. मी पूर्ण शांत राहीन, पण तुम्ही कष्टप्रद स्थितीत पडाल. प्रकृतीत बदल होण्याचे 2च प्रकार असतात. पहिला प्रकार स्वतः दुरुस्ती बदल करणे आणि दुसरा प्रकार अन्य कुणाला तो करू देणे. दुरुस्तीसाठी भरपूर काळ दिला जातो. तुम्ही दुरुस्ती करवून घेण्यास सहमत न झाल्यास नाशालाच आमंत्रण द्याल. मी गरज पडल्यास नाश करूनही धर्मस्थापना करीन. मी अनिवार्य परिस्थितीत बंगरम्माला बरोबर घेतले व गावोगाव तिच्याबरोबर फिरत मी या स्थानी पोहोचलो. या आश्रमात मी मातंगी देवीची स्थापना केली असून येथे राहत आहे. श्रीपाद या मार्गाने कुरुकुट्टीला जाताना आमच्या आश्रमात आले व आशीर्वाद देत म्हणाले, तुम्ही मृत्यूनंतर ऋणानुबंधाच्या कारणास्तव पुन्हा ब्राह्मण म्हणून जन्म घ्याल. बंगारम्मा ऋणानुबंधाच्या कारणास्तव शूद्र म्हणून जन्म घेईल. तेव्हा तुम्ही दोघे विवाह करा. तुम्हाला संतती होईल. तुमच्या संततीला गुरुकुट्टीत माझी उपासना करण्याचे भाग्य मिळेल. सुखी भव. महोदय, हा आमचा वृत्तांत आहे. अशा प्रकारे बंगरया यांनी त्यांची श्रीपादांशी संबंधित कथा सांगितली. ते पुढे म्हणाले, आम्हाला श्रीपादांनी आज्ञा दिली होती की तुम्ही या मार्गाने प्रवास कराल. त्यांची पैंजणे तुमच्याकडे आहेत. मी शंकर भट्ट व धर्मगुप्त यांना चर्मखडावा द्याव्यात व त्या बदल्यात पैंजणे स्वीकारावीत. आम्ही मातंग महर्षींची कन्या मातंगी देवीची उपासना करतो. तिची उपासना केल्याने विपुल दाम्पत्य सौख्य मिळते. ती राजमातंगी, कर्णमातंगी व इतरही अनेक प्रकारच्या नावांनी ओळखली जाते. एकदा श्रीपाद आमच्या आश्रमात सदेह प्रकट झाले. त्यावेळी बंगरम्मा दूध तापवीत होती. चर्मपादुका जिच्यापासून तयार झाल्या ती गोमाता प्रकट झाली व आमच्या समोरून मान हलवीत निघून गेली. श्रीपादांनी आमच्याकडून दूध स्वीकारले. ते कृपा करून म्हणाले, तुम्ही पूजिलेली मातंगी देवीची मूर्ती माझ्या नावाने स्थापन व्हावयाच्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाच्या अनेक हाताखाली खोलवर पोहोचेल. ती अनेक सिद्ध पुरुषांकडून पूजली जाईल. त्यांनी बंगरम्माला बोलाविले व म्हणाले, अम्मा, तुझे पती फार लायक आहेत. पुढील जन्मी त्यांच्याकडून सर्व सुखे मिळव. तुझ्यासाठी सोन्याची टिकली तयार करून ठेवली आहे. तर तयार करून घेतले आहे. ते हिरण्य लोकात जपून ठेवले आहे. पुढील जन्मी मी स्वतः आशीर्वाद देऊन माझ्या हाताने तुमचा विवाह लावीन. महोदय, तुम्ही आमची कथा ऐकली. तुम्ही नेहमी सिद्धमंगल स्तोत्र म्हणत जा. महापुरुषांची कृपा नक्की प्राप्त होईल. सिद्ध, महासिद्ध व महायोगी हे सर्व श्रीपाद श्रीवल्लभांच्या हात, पाय व इतर अवयवांप्रमाणे आहेत. श्रीपाद आपला संकल्प सिद्ध, महासिद्ध आणि महायोगी यांच्याद्वारा पूर्ण करतात. एकदा त्यांनी राजमातंगी देवी म्हणून दर्शन देण्याची कृपा केली. सर्व सृष्टी व तिची रहस्ये त्यांच्या हाती आहेत. तुम्ही सतत त्यांचे स्मरण करा, त्यांचे ध्यान करा व त्यांची पूजा करा. ते सर्व सिद्धी आहेत. ते आपल्या मातेप्रमाणे तुमचे रक्षण करतील. श्रीपादांचे आपल्या भक्तांवरील प्रेम 1 कोटी मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ असते. अध्याय 36 समाप्त.
श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.